मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, कधी तुम्ही इथे पाहिलं 1 वीकची कॅन्डल, तर ही काइंड ऑफ तुम्हाला एक वीक कॅन्डल पाहायला मिळते, कारण याच्या शॅडो जास्ती बॉडी कमी आहे. का कमी आहे? कारण ह्या वीकमध्ये मित्रांनो शुक्रवारी जपानची पॉलिसी येणार होती आणि जपानने इथे रेट हाईक केले. पूर्ण ग्लोबल सिनेरिओ मध्ये रेट कट होत आहे आणि फक्त जपान एकमेव असा देश आहे की तो रेट हाईक करतोय. आता तिच्याने आपल्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे? कारण मित्रांनो, जपानमध्ये इंटरेस्ट रेट फार कमी होता, किंबहुना नव्हताच, आणि त्यामुळे तो फ्री फंडचा पैसा पूर्ण ग्लोबल मध्ये यूज केला जात होता. पण आता कधी जपान रेट हाईक करतंय, तर जो फ्री फंडचा पैसा आहे त्याला कुठे ना कुठे इतर देशांना व्याजाच्या रूपात पैसे मोजावे लागतील. आणि त्यांनी अजून सांगितले की एप्रिल महिन्यामध्ये आम्ही हाईक करू. त्यामुळे सगळ्यात मोठा सिनेरिओ ह्या वीक मध्ये जपान पॉलिसी होती आणि ती होऊन गेली. पण सगळे मार्केटने त्याला फॅक्टर केलेलं होतं, कारण कुठे ना कुठे हे पहिल्यापासून सूचित होतं. म्हणून गेले काही दिवसापासून आपल्याला फॉल पाहायला मिळत होता. मी नेहमी सांगतो की एखादी न्यूज कधी येणार आहे तर त्याची शक्यता कोणत्या साईडला जास्ती, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, त्याच्यानुसार मार्केट ऑलरेडी स्वतःला सेट करून ठेवतं. आणि त्या दिवशी ती न्यूज येते तर आपल्याला वाटतं की अरे ही न्यूज आली, आता ही निगेटिव्ह, आणि हिचा इम्पॅक्ट हा मार्केटवर बेरिश होईल. पण मार्केट बुलिश होतं. का? कारण ऑलरेडी 3-4 दिवसापासून मार्केट खाली आलेलं होतं. तर हे नेहमी लक्षात ठेवायचंय. सडनली अचानक जे मार्केटला माहित नाही अशी न्यूज आली तर तिच्यावर मार्केट एकदम रिॲक्ट होतं. पण जी न्यूज फॅक्टर आहे की ती न्यूज शक्यता ह्या साईडला जाऊ शकते असं मार्केटने पहिलेच अंदाज घेतला आणि त्याच्यानुसार मार्केटने स्वतःला पहिलेच ऍडजस्ट केलेलं आहे. तर त्या दिवशी जी न्यूज येणार आहे त्या दिवशी जितका हवा तितका इम्पॅक्ट आपल्याला त्यामध्ये पडताना दिसत नाही. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता तो त्याच्या हायपासून रिसेंटली तर दूरच आहे. जोपर्यंत तो वर जात नाही तोपर्यंत आपल्याला नवीन इथे बुलिश पॅटर्न पाहायला मिळणार नाही. आणि एक ही ट्रेंड लाईन सुद्धा जाते. मी तुम्हाला सांगितलं एक्झॅक्टली त्या ट्रेंड लाईनला त्याने सपोर्ट घेऊन इथे बाउन्स बॅक घेतलेला आहे. आता आपण वन डेच्या चॅट पॅटर्नवर जाऊया. वन डेच्या चॅट पॅटर्नवर आल्यावर आपल्याला काय दिसतं, मी मागे पण तुम्हाला एक बॉक्स काढून दाखवला होता. मागचा अनालिसिसचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि त्यामध्ये आपण ही एक रेंज आयडेंटिफाय केली होती आणि एक्झॅक्टली त्या रेंजमध्येच अजून मार्केट इथे आहे. ती रेंज कोणती? 25,750 ते 26,300 एवढ्या रेंजमध्येच मार्केट हे साईडवेज झालेलं आहे. बॉटमला बाय करायचा, टॉपला सेल करायचा. सिम्पल स्ट्रॅटेजी आपल्याला इथे फॉलो करायची आहे. आता इंट्राडेचे आपल्या लेवल काय राहतील त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर जायचं आहे. 15 मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर आल्यानंतर सर्वात पहिले आपला सपोर्ट या ठिकाणी हा लास्ट फ्रायडेला जिथे सपोर्ट घेतला मार्केटने तिथे आहे. त्यालाही कधी ब्रेक केलं तर त्यानंतर आपला पुढचा सपोर्ट या ठिकाणी हा आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर थर्ड सपोर्ट आपला या ठिकाणी आहे आणि लास्ट फोर्थ सपोर्ट आपला या ठिकाणी हा आहे. मित्रांनो, इथपर्यंत मार्केटून बाउन्स बॅक घेऊ शकतं. वर गेलं तर पहिलं रेजिस्टन्स आपल्याला फ्रायडेला जिथे मार्केटने रेजिस्टन्स घेतलं ते आहे. त्यालाही कधी ब्रेक केलं तर त्यानंतर पुढचं रेजिस्टन्स आपल्यासाठी हे असणार आहे. आता वरचं रेजिस्टन्स काढण्यासाठी चार्टवर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. आणि मागे आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतंय की वरची लेवल आपल्यासाठी ही असणार आहे. मित्रांनो, मी यालाही कधी ब्रेक केलं तर लास्ट सपोर्ट आपल्यासाठी हा आहे. याच्यावर गेलं तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला इथे लेवल अपडेट करून देऊ. तुम्ही या लेवल लावून पाहिजे. लेवल कशा प्रकारे परफॉर्मन्स करता हे लावल्यावरच तुम्हाला समजणार. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.